नमस्कार, मी संगीता. माझ्या व्हिडिओ पाहत जा, छान छान करीत जा. चला आज काय बनवायचे तर आज मस्तपैकी असे बोंबलाचे तुकडे घेतले आहेत बघा. आणि अगदीच पाण्यात कट करून साफ करून मी भिजत घातलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि आपल्याला ते आधीच 10-15 मिनटं भिजत टाकायला लागतात बरं का. इथं घेतलं आहे वाटण काय घेतलं आहे पहा, अगदी गावरान पद्धतीने वाटण घेतलेले. तीळ घेतलेत काळे, धणे घेतलेत, कांदा, लसूण, खोबरं हे संपूर्ण मी भाजून घेतलेलं आहे. आणि अगदी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आणि आपण आलंसुद्धा घेतलं आहे बरं का. चला मग आता हे मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून पूर्ण वाटण आपण वाटून घेऊ. आणि हे तीळ, काळे तीळ, हे तीळ खूप म्हणजे जुन्या लोकांपासून हे तीळ घालतात बरं का. अशा बोंबलाच्या कालवणाला पहिली बटाट्याला म्हणतात ना तिळातला बटाटा वगैरे, म्हणजे काळे तीळ घालायचे. आत्ताची लोकं म्हणजे आत्ता शक्यतो एवढं कुणी तीळ वापरीत नाही, पण ह्या तिळाने खरंच अप्रतिम अशी चव लागती. आणि तिळामध्ये तेलसुद्धा असतं, म्हणजे त्या तिळाने अगदीच आपली भाजी कोणती बी अगदीच अप्रतिम लागते मैत्रिणो. म्हणून आपण हे काळे तीळ आवर्जून घालायचे. हे बघा इथं बोंबील आता हे भिजत टाकलेले 10-15 मिनटं चांगलेच भिजलेले. त्याच्यामुळं आता मस्त असं बाजरीचं पीठ घ्यायचं. आणि त्या बाजरीच्या पिठाने आपल्याला हे बोंबील चोळून घ्यायचे. बोंबील चोळायचे कारण की त्याचा पूर्ण असा उग्र वास हा निघून जातो. आणि बोंबील बी अगदी स्वच्छ असे होतात. संपूर्ण त्याचा मळ वगैरे खवल्या असल्या तरी त्यासुद्धा निघून जातात पहा. असं मस्तपैकी अशा चोळून हे बोंबील आपल्याला घ्यायच्यात बरं का. आणि अगदीच खळबळून असे 2-3 पाण्याने हे बोंबील आपल्याला धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर अगदी असे स्वच्छ असे पिळून घ्यायच्यात हे बोंबील. पाहू शकता मी आता इथं पाणी ओतून काढते हे पिठाचं. आणि पुन्हा आपल्याला 2-3 वेळा अगदी चोळू हे बोंबील धुवून घ्यायच्यात पहा. मग अशा पद्धतीने तुम्ही बोंबलाची भाजी अगदी स्वच्छ असे बोंबील धुवून घेतले की अजिबात आपल्या भाजीचा वास वगैरे येणार नाही. आणि भाजी बी या बोंबलाची अगदीच अप्रतिम अशी चव लागणार पहा. आता हे पुन्हा मी पाणी ओतून काढते बघा. स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, पिळून घेतलेले आहेत. चला मग आता इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता आपल्या भाजीला आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल हे तुमच्या अंदाजाने मैत्रिणींनो टाकू शकता तुम्ही. तुम्हाला किती आवडतं किती नाही म्हणजे मग जसं टाका. आता मला जेवढं आवडतं तेवढं मी तेल टाकलेलं आहे पहा. आता इथं मस्त हे बोंबील आपण पिळून घेतलेले आपण हे त्याच्यात टाकून देणार आहे पहा. अगदी छान पद्धतीने तेलही तापलेलं आहे. आणि आता बोंबील आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे त्याच्यात. आलटी पलटी करून हे बोंबील आपल्याला फ्राय करायच्यात बरं का. जेवढे फ्राय करसान तेवढे हे बोंबील अगदीच खायला चवदार अशी लागणार. मग चला आता मस्तपैकी हे बोंबलाचे तुकडे फ्राय करूया. अगदी कलर येतोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं. छान कलर आलेला आहे. आणि इथं बेसिक मसाले हळद, मटण मसाला, बेडकी मिरची पावडर, धना पावडर आणि घरचा मसाला काही घेतलेला आहे. मीठही घेतलेलं आहे पाहू शकता सोबत. आता हे पूर्ण आपण टाकून देऊया. अगदी चांगल्या पद्धतीने मस्त मिक्स करूया. मीठ टाकायचं कारण का आपल्या बोंबलाचे जे तुकडे ना त्याला बी अगदी चांगलीच चव लागते मिठाने, म्हणून ते आपण आधीच मीठ टाकायचं. आता पूर्ण हे वाटण वाटलेलं आहे बारीक, आपण ते सुद्धा त्याच्यात टाकून देऊया पाहू शकता तुम्ही. आणि अगदी छान पद्धतीने हे कालवून हे मसाला आपण हलवून घेऊया मैत्रिणींनो. आणि आता आपल्याला भाजी किती करायची तेवढ्या मापात आपल्याला पाणी टाकायचे बरं का. रस्सा एवढा छान लागतो ह्या बोंबलाचा, खूप छान लागतो मैत्रिणींनो. इथं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. अगदी 5-1 मिनटं उकळून द्यायची की भाजी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे बघा. मस्त अशी पातळ बी नाही, अगदी आपल्याला हवी तशी ही भाजी झालेली आहे. मग पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही ही भाजी. रंग बी अगदी छान आला आहे. आणि हे बोंबलाचे तुकडे बोंबील भात खायला एवढा सुंदर लागतो. आणि बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा बोंबील खूप अप्रतिम लागतो. मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनी करा. चला उद्या भेटूया. बाय.